तर आज आपण किलोच्या प्रमाणामध्ये मिक्स धान्याची पौष्टिक भाकरीचं पीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत। मग त्यामध्ये कोणतं धान्य किती प्रमाणामध्ये घ्यायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। बऱ्याचदा आपण मल्टीग्रेन आटा हा बाहेरून विकत आणतो, पण हेच पीठ अगदी तुम्ही घरी बनवू शकता। रोजच्या जेवणामध्ये आपण गव्हाच्या पिठाची चपाती बनवून खातो, पण अशी मिक्स धान्याची भाकरी जर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये ठेवलीत तर बऱ्याच आजारांवरती नियंत्रण येते, पचनक्रिया सुधारते, पोटाच्या तक्रारी पण हळूहळू कमी होतात। चला तर मग कोणतं धान्य किती प्रमाणामध्ये आपण घेतलेलं आहे ते बघूया। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आहे तो तुम्ही शेअर करा की जेणेकरून कोणाला तरी ह्याचा फायदा होईल। तर मी इथं धान्य घेण्यासाठी एक गोण घेतलेली आहे, त्या गोणीवरतीच मी सगळं धान्य तुम्हाला काढून दाखवते। तर मी इथं सगळ्यात अगोदर घेतलेली आहे नाचणी। तर हे नाचणी आहे ती बऱ्याच ठिकाणी अगदी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते। कुठे नाचणी बोलतात, रागी बोलतात। तर ही नाचणी आहे ती अगदी 1.5 किलो एवढी मी इथं वापरणार आहे। तर अगदी अशी बारीक साईजची येते आणि ही नाचणी आहे ती अगदी वर्षभर तुम्ही स्टोर करू शकता। हिला अजिबात किडे लागत नाहीत की आळ्या लागत नाहीत, त्याच्यामुळे अगदी खूप दिवस तुम्ही स्टोर करून ठेवली तरी अगदी ही नाचणी आहे ती चांगली राहते। कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम जास्त प्रमाणामध्ये फायबरचं प्रमाण असल्यामुळे पचनक्रिया चांगल्या प्रकारे होते आणि डायबिटीज कंट्रोल व्हायला मदत होते। तर ही नाचणी अगदी 1.5 किलो एवढी आपण वापरलेली आहे। हा डब्बा आहे तो 1 किलोच्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे हा एक डब्बा आणि वरती अर्धा डब्बा म्हणजे 1.5 किलो एवढी नाचणी आपण इथं वापरलेली आहे। ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे त्यांनी नाचणी अगदी कमी प्रमाणात घेतली तरी चालेल, त्याच्याऐवजी ज्वारीचं प्रमाण तुम्ही इथं जास्त घेऊ शकता। त्यानंतरचं दुसरं धान्य आपण इथं वापरलेलं आहे ते म्हणजे ज्वारी। ज्वारीचे खूप सारे बेनिफिट्स आहेत। ही पचायला हलकी असते, शरीरातील अतिरिक्त चरबी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते। तर ज्वारी अगदी तुम्ही कोणत्याही ब्रँडची इथं वापरली तरी चालेल। 1 किलोभर ज्वारी जी तुमच्याकडे घरामध्ये अवेलेबल असेल ती तुम्ही इथं घेतली तरी चालेल। तर ही ज्वारी आहे ती पचायला हलकी असल्यामुळे रोजच्या जेवणामध्ये ह्याचा आपण वापर केलाच पाहिजे। तर ज्वारी घेतल्यानंतर इथं मी दुसरं धान्य घेतलेलं आहे ते म्हणजे बाजरी। बाजरी पण आपण इथं 1 किलोच्या प्रमाणामध्ये घेणार आहोत आणि ही बाजरी आहे ती उष्ण असते, थंडीच्या दिवसामध्ये ह्याची भाकरी जास्त करून खाल्ली जाते। तर ही बाजरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे हाडं मजबूत व्हायला मदत होते। तर ही ज्वारी अगदी 1 किलोभर घेतल्यानंतर दुसरं जे जिन्नस मी इथं घेतलेलं आहे ते म्हणजे चणा डाळ। तर ही चणा डाळ पण अतिशय पौष्टिक आहे। प्रोटीन, आयरन, फायबरचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त असतं। बोन्स मजबूत व्हायला मदत होते, शुगर कंट्रोल व्हायला मदत होते। फायबर जास्त असल्यामुळे पोट अगदी भरल्यासारखं वाटतं, भूकही कमी लागते। त्याच्यामुळे ही जी डाळ आहे ती अगदी आपण 300 ग्रॅम एवढी इथं वापरलेली आहे। या डाळीऐवजी तुम्ही अगदी अख्खे चणे जरी घेतलेत तरी चालते। त्याच्यानंतर दुसरी डाळ इथं आपण घेतलेली आहे ती म्हणजे मूग डाळ। ही आपण अर्धा किलो एवढी वापरलेली आहे। तर ही अख्खी जे मूग असतात त्याची डाळ आहे, तुम्ही इथं अख्ख्या मूगाचा वापर केला तरी चालेल। तर ही डाळ आहे ती अगदी आपण अर्धा किलो एवढी वापरलेली आहे। पोटाच्या तक्रारी, केसांच्या तक्रारी, प्रोटीनचं प्रमाण, फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे ही खूप सारी पौष्टिक डाळ आहे आणि ही आपण जवळजवळ अर्धा किलो एवढी वापरलेली आहे। अर्धा किलो ऐवजी अगदी 1 किलोभर जरी तुम्ही मूग डाळ इथं घेतली तरी चालेल। त्याच्यानंतर घेतलेली आहे कुल्थी। आता बऱ्याच जणांना ही माहीत नसेल, पण आयुर्वेदामध्ये अगदी गुणधर्म असलेली ही कुल्थीचा वापर इथं उल्लेख इथं केलेला आहे। तर ही अगदी 300 ग्रॅम एवढी आपण वापरलेली आहे। किडनीच्या समस्या असतील त्याच्यावरती अगदी रामबाण उपाय आहे। प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे शुगर कंट्रोल होते, इम्युनिटी वाढते, असे बरेचसे गुणधर्म असलेली ही कुल्थी बऱ्याच आजारांवरती वेगवेगळ्या प्रकारे सेवन केलं जातं आणि ह्याचं सूपही बनवलं जातं। तर ही बहुगुणी कुल्थी आहे ती अगदी आपण 300 ग्रॅम एवढी इथं वापरलेली आहे। तर त्याच्यानंतर जे दुसरं जिन्नस घेतलेलं आहे ते म्हणजे मेथीदाणा इथं मी वापरलेला आहे। आता मेथीदाण्याचे काय गुणधर्म आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, बऱ्याच जणांना माहीत आहे। तर हे मेथीदाणा तुम्ही अगदी स्किपही करू शकता, पण जर घेतला तर अगदी फायदेशीर ठरेल। तर ही मेथी आहे, घातल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की पीठ कडवट होतं, तर पीठ अजिबात कडू लागत नाही, उलट मस्त टेस्टी सुगंधी तयार होतं। तर हे अगदी तुम्ही स्किप केलं तरी चालेल, घेतलं तर अतिशय फायदेशीरच आहे। तर हे सगळी जिन्नस आहेत ती अगदी आपण एकत्र करून घेऊया। तर ह्याच्यामध्ये अगदी तुम्हाला जर गहू घ्यायचे असतील तर तेही तुम्ही अगदी 1 किलोच्या प्रमाणामध्ये अगदी तुम्ही गहू घेऊ शकता किंवा तांदळाचा तुम्ही इथं वापर करू शकता। जे राशनचे तांदूळ येतात किंवा जे तुमच्या घरामध्ये तांदूळ तुम्ही यूज करताय तो अगदी तुम्ही 1 किलोभर जरी तुम्ही इथे घेतलात तरी चालेल।
तर हे 2 जिन्नस मी घेतली नाहीत, तर तुम्ही इथं ही 2 जिन्नस अगदी ऍड केली तरी चालेल. आपण इथं मिश्र धान्याचं हे पीठ बनवलेलं आहे, ते अतिशय पौष्टिक आणि खूप साऱ्या आजारांना नियंत्रित ठेवणारं, पोटाच्या तक्रारी असतील, केसांच्या तक्रारी असतील, अशा बऱ्याचशा तक्रारींवरती अगदी रामबाण उपाय म्हणजे हे पीठ आपण अगदी बनवणार आहोत. तर हे पीठ दळायला देताना अगदी बारीक दळायला सांगायचं, म्हणजे ह्याची भाकरी अगदी व्यवस्थित तयार होते. तर हे पीठ आहे ते अगदी तुम्ही ह्या पद्धतीत नक्की करून बघा, अतिशय पौष्टिक असं भाकरी तयार होते. तर हे पीठ मी दळून आणलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं मऊ लुसलुशीत हे पीठ अगदी सॉफ्ट त्यांनी बारीक असं दळून दिलेलं आहे. तर ह्याच पद्धतीत तुम्हालाही दळून घ्यायचं आहे. जर जाडसर पीठ तुम्ही दळून आणलं तर ह्याची भाकरी अगदी कडक तयार होते. तर हे पीठ आहे, ह्याची भाकरी तुम्हाला मी बनवून दाखवते. तर 1.5 वाटी एवढं मी इथं पीठ घेणार आहे आणि ह्या 1.5 वाटीपासून 2 भाकरी तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. तर आपण इथं अगदी गव्हाचा अजिबात वापर केलेला नाही, त्याच्यामुळे ही भाकरी आहे ती अगदी जशी आपण नॉर्मल ज्वारीची भाकरी बनवतो त्या पद्धतीत ही भाकरी अगदी थापायला येते. तर भाकरीचं पीठ मळण्यासाठी आपण इथं अगदी साध्याच पाण्याचा वापर केलेला आहे. जर तुमचं पीठ जाडसर दळलेलं असेल तर इथं तुम्ही गरम पाण्याचा वापर करा आणि घट्टसर असं पीठ मळून घ्या. तर आपण इथं साध्याच पाण्याचा वापर करून अगदी थोडं थोडं पाणी घेऊन घट्टसर असं पीठ तयार केलेलं आहे. मळून घेताना व्यवस्थित असं मळून घ्यायचं, म्हणजे भाकरी अगदी मऊसूत तयार होते. तर अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करत व्यवस्थित असं पीठ अगदी छान असं आपण मळून घेतलेलं आहे. तुम्हाला ज्या आकारामध्ये इथं भाकरी बनवायची आहे त्या आकारामध्ये तुम्ही अगदी मस्तपैकी उंडे बनवून घ्या आणि त्याच्या भाकरी अगदी गोल गरगरी तयार करून घ्या. तर आपण इथं अजिबात गव्हाचा वापर केलेला नाही, त्याच्यामुळे ही भाकरी आहे ते आपण हातानेच थापणार आहोत. जर तुम्ही गव्हाचा वापर करणार असाल तर ही भाकरी अगदी तुम्ही लाटण्याच्या साह्याने जरी लाटून घेतली तरी चालेल. तर उंडे अगदी मी 2 इथं तयार केलेले आहेत. छान असा उंडा बनवून हाताच्या साह्याने ह्याचं जी भाकरी आहे ती मी अगदी थापून घेणार आहे. भाकरी थापून घेताना तुम्हाला जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं कोरड्या पिठाचा तुम्ही इथं वापर करून व्यवस्थित गोल गरगरीत भाकरी तुम्ही तयार करून घ्या. तर ही बघा अगदी एकाच डायरेक्शननी व्यवस्थित अशी भाकरी मी छान अशी थापलेली आहे. जशी गव्हाची चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाडसर आपल्याला भाकरी इथं थापून घ्यायची आहे, म्हणजे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. अगदी ह्या साईजची आपल्याला भाकरी अशी तयार करून घ्यायची आहे, म्हणजे खातानाही जाडसर लागत नाही आणि चवीलाही खूप छान लागते. तर गॅसवरती तवा गरम केलेला आहे. तवा जास्त गरम करायचा नाही, म्हणजे भाकरी आपण जेव्हा टाकतो त्यावेळेला फोडी येत नाहीत. भाकरीला फोडी आल्या तर व्यवस्थित ती फुगली जात नाही आणि व्यवस्थित शेकली पण जात नाही. तर हे बघा भाकरी टाकल्यानंतर अगदी थोड्या वेळातच आपल्याला पाणी लावून घ्यायचंय आणि पाणी सुकलं की भाकरी आपल्याला उलटून घ्यायची. जर जास्त वेळ तुम्ही भाकरी तशीच ठेवलीत तरी ते व्यवस्थित भाजत नाही आणि दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही. तर अगदी पाणी सुकलं की आपल्याला भाकरी अगदी उलटी करून घ्यायची, खालून अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे. व्यवस्थित खालून भाजून निघाली की आपल्याला जाळावरती ही उलटी करून छान अशी शेकून घ्यायची. आता ह्या स्टेजवरती तुम्ही भाकरी आहे ती अगदी तुम्ही तव्यावरती पण छान अशी भाजून घेऊ शकता, पण अगदी जाळावरती भाजली की मस्त अशी चुलीवरती जशी आपण भाकरी तयार करतो अगदी त्याच पद्धतीत भाकरी अगदी टम्म फुगते आणि छान अशी टेस्टी लागते. तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी आपली भाकरी फुगलेली आहे आणि मस्त अशी तयार झालेली आहे. तर ही अशी अतिशय पौष्टिक भाकरी तुम्ही एकदा नक्की करून बघा. छान चवीलाही खूप छान लागते. मेथी टाकल्यामुळे त्याला एक वेगळीच टेस्ट येते. तर हे बघा छान अशी आपली भाकरी तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण नाचणीचं थोडंसं प्रमाण जास्त घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ही जे पीठ आहे ते थोडंसं लालसर, म्हणजे भाकरी थोडीशी लालसर दिसत आहे. तर हे बघा छान अशी आपली भाकरी तयार झालेली आहे. अतिशय बहुगुणी, बऱ्याच आजारांवरती नियंत्रण ठेवणारी आणि छान अशी पौष्टिक भाकरी आपण तयार केलेली आहे. बाजारातून मल्टीग्रेन आटा आणण्यापेक्षा असा घरीच तुम्ही भाकरीचं पीठ तयार करा आणि ही अतिशय पौष्टिक भाकरी तुम्ही घरीच बनवून खाऊ शकता. तर तुम्हाला हे मिक्स धान्याची भाकरी बनवलेलं कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.